आज फार आनंदाचा दिवस आहे, खास खास करून आमच्या लहान मुलांसाठी। आज त्यांचा शाळेचा 26-27चा पहिला दिवस आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की त्यांचा भाग्य चमकावे, शिक्षण चांगलं घ्यावा। आमचे शिक्षक लोक जे आहे ते अतिशय चांगले आहेत, फक्त मुलांची कमतरता आहे। नागरिकांनी नगरपालिकेच्या शाळेवर लक्ष देऊन जास्तीत जास्त मुलं नगरपालिकेत दाखल करावे ही नम्र विनंती करतो। 2026-2027 या शैक्षणिक सत्राची आजपासून सुरुवात झालेली आहे। निश्चितच मुलांना शाळेची ओढ लागली पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणासोबतच अनेक अशा गोष्टी आहेत, खेळ आहे, सांस्कृतिक आहे। प्रत्येक गोष्टीत मुलांना आवड निर्माण झाली पाहिजे, त्या आवडीतून त्यांना शाळेची ओढ निर्माण झाली पाहिजे। या दृष्टीनं मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि जिल्हा परिषदच्या शाळा असतील, नगर परिषदच्या शाळा असतील, ह्या कशा वाचल्या पाहिजे आणि यात कशा संख्या वाढली पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजे। इथला शिक्षकवृंद हेच नेहमीच या प्रयत्नात असतात की आपली पटसंख्या ही कशी वाढली पाहिजे, परंतु त्यासोबतच एक लोकप्रतिनिधी आणि आपण सर्व नागरिक म्हणून मराठी शाळा आणि सर्व उर्दू शाळा नगर परिषदेच्या, जिल्हा परिषदेच्या ह्या वाचल्या पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। कालच कोकणातली आपण आत्ताच एक मराठी सिनेमा आला, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हा ज्या गावात जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्याच शाळेत मी काल जाऊन आलो कोकणमध्ये। त्याच गावात मी मुक्कामी होतो। अतिशय चांगल्या प्रकारच्या टुमदार बांधकाम आणि चांगल्या प्रकारच्या या शाळा निर्माण झालेल्या आहेत आणि काही संस्था आहेत ज्यात माझा भाचा वैभव वानखेडे आणि त्यांची संपूर्ण टीम ते त्यांच्या व्यापारासोबत उद्योगासोबतच सेवा संकल्प आपलं सेवा प्रतिष्ठान म्हणून शाळा वाचवण्याची एक मोहीम चालवतात आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळा यांना मदत करण्याचं, नगर परिषदेच्या शाळांना मदत करण्याचं खूप चांगलं त्यांचं एक कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। निश्चितच त्यांच्या माध्यमातून आपल्या नगर परिषदांच्या शाळांना आपण येणाऱ्या काळात सहकार्य करणारच आहोत। आपल्या 3 नंबरच्या शाळेमध्ये जी गांधीनगरमध्ये शाळा आहे तिथेही त्यांच्या मार्फत थोडंफार योगदान आम्ही दिलं होतं आणि निश्चितच येणाऱ्या काळात या सर्व आपल्या नगर परिषदेच्या शाळांना आपण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन आणि त्यांना मदत करण्याची नक्कीच भावना ठेवू आणि वेळोवेळी मदत करू। परंतु सर्व नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या शाळा वाचल्या पाहिजे, म्हणून आपल्या या शाळांमध्ये विद्यार्थी कसे वाढतील याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। असो सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकवृंदांना, सर्वांना मी नवीन सत्राच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांचं स्वागत करतो। शाळेचा पहिला दिवस आहे, काय भावना व्यक्त करतात? आज शाळेचा पहिला दिवस आहे। या ठिकाणी सरांनी छान व्यवस्था केलेली आहे आणि मुलांमध्ये खूप छान असं नवं वातावरण तयार झालेलं आहे की त्यांनी शाळेमध्ये जे काही आज या ठिकाणी उपस्थिती केली आहे आणि परत इथं नगर परिषद शाळा असल्यामुळं मी या मुलांना ड्रेस वाटप आणि पुस्तकं वाटप केलेले आहे। माझं नाव संदीप नरोटे सर, मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे। आपल्या शाळेचं नाव नगरपालिका मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 2 चिखली। तसेच 2020 पासून आपल्या शाळेला नवीन नामकरण झालेलं आहे, स्वर्गीय गोविंदराव शेटे नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 चिखली। तेव्हा या शाळेमध्ये आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा यासाठी मान्यवर सुद्धा आपल्या शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक मुलाला आपण शाळेच्या वतीनं शासनाकडून जे योजना मिळतात त्यामध्ये गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप, शूज वाटप हे आज मान्यवरांच्या हस्ते आपल्याला इथं शाळेमध्ये करण्यात येणार आहे आणि अगदी आनंदामध्ये, उत्साहामध्ये मुलांचा, पहिल्या वर्गातील मुलांचा प्रवेश आपण इथं केलेला आहे आणि शाळेमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची ॲडमिशन सुद्धा झालेली आहेत। शाळाचं वातावरण चांगलं आहे आणि शाळेतील विद्यार्थी सुद्धा आनंदाने शाळेमध्ये शिकायला येतात।